नाहीत. मोस्ट ऑफ देम आर ड्रिव्हन बाय मार्केट कंडिशन्स. किंवा TCS जर आपण बघायला लागलो, TCS इज वन ऑफ द बिगेस्ट ऑर्गनायझेशन्स इन इंडिया. आणि TCS किंवा ज्या मोठ्या कंपन्या करतात तर बाकीच्या कंपन्या ते फॉलो करतात. त्यामुळे ते एक बेंचमार्क सेट करतात. आणि TCSनी अपफ्रंट सांगितलं की आम्ही एवढे एम्प्लॉईज कट करतोय, पण इन रियालिटी त्याच्यापेक्षा जास्त एम्प्लॉईज कंपनीनं काढलेले आहेत आणि चुकीच्या पद्धतीनं काढलेले आहेत. आणि त्याला AI रिझन दिलेलं आहे. एव्हरीबडी वॉन्ट्स की आपले रिसोर्स AI मध्ये ट्रेन झाले पाहिजेत, पण तेवढे AIचे तुम्हाला जॉब्स अवेलेबल आहेत का मार्केटमध्ये, तर माईट नॉट बी द केस. आपले जे ट्रेडिशनल ITचे जॉब्स आहेत ते अवेलेबल आहेत. मग आता हे जे ले ऑफ झालं, त्या ले ऑफमध्ये TCS दरवर्षी दर क्वार्टरला त्यांचं रिझल्ट डिक्लेअर करताना एम्प्लॉई काउंट देते. तर ह्या क्वार्टरली रिझल्ट्समध्ये त्यांनी एम्प्लॉई काउंट दिला नाही. ते देऊ शकत नाहीत, कारण का त्यांनी जेवढे एम्प्लॉईज काढलेत ते त्यांनी सांगितलेला त्यापेक्षा फार मोठा नंबर आहे. आणि याच्यामध्ये आमचं मेन कन्सर्न काय की तुम्ही एम्प्लॉईजला काढताय, तुमच्याकडे समजा प्रोजेक्ट नाहीये, तुम्ही अपफ्रंट सांगा. तुम्ही दुपारी एम्प्लॉईला बोलवता आणि त्याला कॉन्फरन्स रूममध्ये बंद करून ठेवता आणि एम्प्लॉईज आमच्यापर्यंत इमिजिएटली पोहोचलेत. म्हणजे तुम्ही जर 3 वाजता काढलं तर 4 वाजता एम्प्लॉईचा आम्हाला कॉल असतो की सर आम्हाला असं असं काढलेलं आहे. म्हणजे एवढे लोक आता कनेक्टेड आहेत. आणि यासाठी आम्ही लेबर मिनिस्टरला भेटलो की बाबा TCS मध्ये तुम्ही एक समिती बसवा, एक SIT बसवा, कारण का इट इज द बिगेस्ट ऑर्गनायझेशन. आणि TCS स्वतः क्लेम करते की आम्ही 12,000 काढले. आमचं क्लेम आहे की त्यांनी मोर दॅन 30,000 एम्प्लॉईज टर्मिनेट केलेत. प्लस जे त्यांनी मार्केटमध्ये डिक्लेअर केलं, मार्केटला सांगितलं की 1200 करोडचं आम्ही पॅकेज देतोय. पण जेवढे एम्प्लॉईज आमच्याकडे आले त्यातल्या हार्डली 2-4 फक्त पॅकेज मिळाले. बाकीचे एम्प्लॉईजला कुणालाही कुठलंही पॅकेज मिळालेलं नाहीये. दे वेर फोर्स टू रिझाईन विदिन 2 hours. म्हणजे एक अशी केस आहे की ती 17 इयर्स एम्प्लॉई TCS बरोबर येतात. 17 इयर्स जर एम्प्लॉई तुम्हाला तुमच्या कंपनीला एवढा वेळ देतोय, त्या मॅटर्निटीवरनं आल्यानंतर तुम्ही तिला ऑफिसमध्ये बोलवतोय, तिचं बाळ बाहेर बसलंय, तिचं मिस्टर बाहेर बसलेत आणि तुम्ही तिला आत कॉन्फरन्स रूममध्ये बोलवून इमिजिएटली काढताय. याची आम्ही तक्रार केली लेबरमध्ये कंपनी आली. एम्प्लॉईजला काय वाटतं की कंपनी कोणाला आन्सरेबल नाहीये, पण ह्या सगळ्या कंपन्या आपल्या लेबर ऑफिसर असतील त्यांना आन्सरेबल आहेत, आपल्या लेबर मिनिस्टरला आहेत, आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटला आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या कंपन्याज ह्या आपल्या लेबर लॉच्या अंडर आहेत. लेबरच्या इथं ते आले आणि तिथं तुम्ही ब्लॅटंटली खोटं बोलता की एम्प्लॉईनं स्वतः रिझाईन केलं. आता कुठला एम्प्लॉई ज्याला 17 वर्ष जॉब आहे, जो मॅटर्निटीवरनं आलाय, तो का अचानक दुसरा कुठलाही जॉब नसताना रिझाईन करेल? तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यामध्ये आमचं म्हणणं तेवढंच होतं की आम्ही एक्सप्लोअर करू शकतो की आम्ही एक्सपोज करू, सगळं एम्प्लॉईज सगळं करतील, पण राज्य सरकार म्हणून त्यांचं जे काम आहे त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. जर आम्ही एवढा मोठा क्लेम करतोय तर स्टेट गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती येऊन म्हटलं पाहिजे नाही तुमचा क्लेम खोटा आहे, आम्ही पूर्ण SIT चौकशी केली होती. तर म्हणून आम्ही स्वतः लेबर मिनिस्टरला लेटर दिलं, प्रिन्सिपल सेक्रेटरी टू होमला लेटर दिलं की बाबा दमदाटी करून काढत असेल तर पोलीस केस पण झाली पाहिजे. लेबर इज वन पार्ट ऑफ द स्टोरी. जॉब हॅज लॉस्ट, त्याचा लेबरला तक्रार देऊ, पण जर मला कोणी धमकी देऊन मला जॉब जात असेल, ते पण IT सेक्टरमध्ये जे आपण म्हणतो की आपल्या इंडियाचं टॉप सेक्टर आहे, त्याच्यामध्ये जर एम्प्लॉईजला तुम्ही असं ट्रीट करत असाल तर दॅट इज नॉट एक्सेप्टेबल. आणि एम्प्लॉईज विल रेज द क्वेश्चन्स ॲज अ फोरम. वी विल सपोर्ट देम. आणि वी एक्सपेक्ट की आवर लीडर्स, लोकल लीडर्स असतील, स्टेट लेवलचे असतील, गव्हर्नमेंट अथॉरिटीज, दे शूड सपोर्ट IT एम्प्लॉईज इन दिस. कारण का आमची डिमांड अशी काय आउट ऑफ द बॉक्स नाही आहे की कर्मचाऱ्याचा जॉब सिक्युअर करा. आमचं म्हणणं आहे की फेअर लेबर लॉजनी जे काय होईल ते तुम्ही फॉलो करा. आधी काय व्हायचं म्हणजे जेव्हा मोस्ट कंपनीज लाईक TCS, इन्फोसिस हे मोठे कंपनीज हायर करताना असे एम्प्लॉईज हायर करतात विच आर नॉट वेल ट्रेन्ड और नॉट व्हेरी एक्सपिरियन्स असे एम्प्लॉईज हायर करतात ते, आणि मिनिमल सॅलरीवरती त्यांना जॉब देतात. दॅट इज व्हॉट इज द नॉर्म विच आय हॅव सीन. आणि मग त्यानंतर त्यांना ट्रेन करतात, बेंचिंग जी प्रोसेस असते त्याच्यानंतर त्यांना प्रोजेक्ट वगैरे मिळतात. पण जसं 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 तुम्ही म्हटलं की जसं AI आलंय आणि त्याच्यामुळे ऑटोमेशन होणार आहे किंवा होत पण असेल, तर त्याच्यामुळे हे जे अनट्रेन्ड किंवा अनस्किल्ड जे एम्प्लॉईज आहेत त्यांना फरक बसलाय, खूप फटका बसलाय. डेफिनेटली. म्हणजे कसं आहे की कंपनीचं एक प्रोजेक्शन असतं की ज्यावेळी ग्लोबल क्लायंटला आपण पिच करतो तर बाबा माझ्या कंपनीत एवढे सर्टिफाईड एम्प्लॉईज आहेत, माझ्या कंपनीत एवढे AIचे रिसोर्सेस आहेत, तर मग तुम्हाला प्रोजेक्ट बार्गनिंगला पण तेवढं हे म्हणतं की बाबा वी आर अप टू द कॉम्पिटिशन. आणि कारण का एकाच प्रोजेक्टला तुमचं TCS पण बीड करणार आहे, विप्रो करणार आहे, इन्फोसिस करणार आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनी आपल्या रिसोर्सला ट्रेन करते. दे डोंट वॉन्ट की आमचे रिसोर्सेस लेटेस्ट टेक्नॉलॉजी ट्रेन नाही आहेत. त्यामुळे वन साइड ऑफ द स्टोरी तुम्ही कस्टमरला पिच करताना दाखवता की आमचे रिसोर्सेस ट्रेंड आहेत, पण ज्यावेळी तुम्ही एम्प्लॉईज काढता त्यावेळी तुम्ही दाखवतो की एम्प्लॉईज कॅनॉट बी ट्रेंड. पण हे तुम्ही मार्केटला सांगत नाही की मी माझे 10,000 एम्प्लॉईज कॅनॉट बी ट्रेंड. मीन्स यू डोंट हॅव अ सिस्टीम वेअर की तुमच्या एम्प्लॉईज तुम्ही ट्रेन करू शकत नाही. त्यामुळे हे दोन्ही साईड्स आहे. तुम्हाला एका बाजूला ट्रेंड एम्प्लॉईज पण पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही दाखवता की काही एम्प्लॉईज बिलकुल ट्रेन होऊ शकत नाही. आणि हे तेच एम्प्लॉईज आहेत
जे तुमच्यासाठी बिलेबल काम करत होते, तुम्ही त्याला ते काम दिले, 5 वर्ष तुम्ही त्याला सांगितलं की तू हे कोडिंग कर, तो तेच करतोय, त्याच्यावरती तुम्हाला बिलिंग मिळाले. आता समजा टेक्नॉलॉजी शिफ्टिंग, यू हॅव टू गिव्ह हिम सम टाइम. तुम्ही त्याला टाइम द्या, त्याला रिस्किल करायला लावा. आणि रिस्किलिंग इन द सेन्स कसं की प्रॉपर सर्टिफिकेशन सुरू. आता कसं चालू आहे की त्या मॅनेजरने बोलवायचं, म्हणायचं अरे तुझी टेक्नॉलॉजीज ही कामाची नाहीये, आणि मग तो बॅकफुटवर जातो एम्प्लॉई. रादर दॅन अपस्किलिंग हिम, तो डिप्रेशनमध्ये जातो किंवा तो पूर्ण फोकसमधून बाहेर जातो आणि मग त्याला PIP मध्ये तुम्ही टाकता. आता एक